इथे उधळले कित्येक घोडे, इथे गाजले वीर फाकडे, इथेच झडले विजय चौघडे. प्रियतम मी हा सह्यकडा, अचल सदा मी उभा जरी, स्फूर्ती निरंतर देई परी. नष्ट कराया दुष्ट अरी, प्रियतम मी हा सह्यकडा. धर्म संस्कृती ज्याने जपली, मराठशाही अभंग केली. शिवशाही ती अमर बनवली, तो प्रियतम मी हा सह्यकडा. ओळखला असाल ना मला आतापर्यंत? तुमचा अभंग, अखंड, अभेद्य, अजिंक्य, अचल, अर्धांड साथीदार सह्याद्री. माझ्या अंगा खांद्यावर जितक्या नद्या, ओहोळ, प्रवाह, निसर्ग निर्मित आहेत, त्यापेक्षा जास्त मानव निर्मित रक्ताच्या धाराही वाहिल्या आहेत. पारतंत्र्याच्या अशुभ आघाताचा आणि स्वातंत्र्याच्या शुभ प्रघाताचा मी जिवंत साक्षीदार आहे. तुम्हाला दिसत असलेल्या याच भूमीवर घडलेला महान स्वराज्य सोहळा, श्री शिवराज्याभिषेकाच्या मंगल नादाचा मी श्रोता आहे. आणि हिंदुस्थानचे राजकारण ढवळून काढणाऱ्या अनेक कथांचा मी वक्ता देखील आहे. आणि आज त्याच रूपानं मी तुमच्या समोर येतोय, एका विलक्षण कार्याची माहिती आणि देशात घडलेल्या प्रथम जीर्णोद्धाराची महती सांगण्यासाठी. या देशामध्ये अयोध्या, काशी, प्रयाग, मथुरा आणि इतर, आणि आपल्या महाराष्ट्रातील आळंदी, पंढरी, तुळजापूर या तीर्थस्थानांचं पावित्र्य आपण जाणतो. या ठिकाणी लोक येतात आणि नतमस्तक होतात, भक्ती अर्पण करून आशीर्वाद मिळवतात. तुम्हाला माहितीये, अशाच श्रद्धेने माझ्या एका शिखरावर रोज लोक येतात, नतमस्तक देखील होतात. तिथे भक्ती अर्पण केल्यावर शक्ती मिळते, प्रेरणा मिळते, जगण्याची ताकद मिळते. ते या देशाचे राष्ट्रतीर्थ क्षेत्र म्हणजे हा दुर्गेश्वर राजधानी किल्ले रायगड. हे पहा, रायगडावरील अत्यंत पवित्र स्थान, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी. स्वधर्म, स्वदेश, स्वराज्य, स्वभाषा यांच्या अस्तित्वाचा संजीवन संगम म्हणजे ही श्री शिवसमाधी. आज मी तुम्हाला याच शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराची कथा ऐकवत आहे. त्यासाठी माझ्या या काल शिखरांवरून तुम्हाला काही वर्ष मागे जावे लागेल. फार लांब नाही, या इथेच रायगडावर, त्या अभिमानी राजसभेजवळ इस्लामी आक्रमकांनी देश गिळला असताना या मातीच्या कणाकणात स्वराज्याचा महामंत्र फुंकून परक्या सत्ता उलथवून टाकत हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली. आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 इसवी सन 1674 मध्ये रायगडावरील याच जागेवर ते अभिषिक्त, सिंहासनाधीश्वर आणि छत्रपती झाले. हिंदुस्थानात हिंदूंची राजसत्ता अभिमानानं नांदू लागली. अवघ्या 6 वर्षांनी तो दुर्दैवी दिवस उजाडला. चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, इसवी सन 1680. छत्रपती शिवरायांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला आणि
शिवसूर्यास्त झाला आणि त्यानंतर स्वराज्य संपवण्यासाठी दक्षिणेत उतरलेल्या मुघलांनी उच्छाद मांडला. छत्रपती संभाजी राजांचं बलिदान, राजाराम राजांचं दक्षिणेला जाणं आणि शत्रू सैन्याच्या ताब्यात रायगड जाणं या घटना पाठोपाठ घडल्या. त्यानंतर मुघल, सिद्दी यांच्या ताब्यात काही काळ राजधानी राहिली. छत्रपती शाहूंच्या वेळी रायगड पुन्हा जिंकण्यात आला आणि काळाची पावलं जशी जशी पडत होती, इंग्रजांनी या देशाचं स्वातंत्र्य बेड्यांमध्ये बंदिस्त केलं. त्याच मदमस्त सत्ताधारी इंग्रजांनी भयंकर कृत्य केलं. राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्याची प्रेरणा कुणाला मिळू नये हा दुष्ट हेतू ठेवून इसवी सन 1818 मध्ये समोर असलेल्या पोटल्याच्या डोंगरावरून तोफांचा मारा करून रायगडाचं नुकसान केलं. राजधानी रायगड आता ब्रिटिशांच्या बंधनात वाढलेल्या जंगल झाडीत कोंडला. बघता बघता 65 वर्ष झाली. तब्बल 5 तप गडावर कुणीही मोठी व्यक्ती, अधिकारी माणसं गेली नाहीत. एक दिवस मात्र रायगडाच्या झाडीत काही पावलं उमटली. जेम्स डग्लस हा प्रवासी भटकंती करत रायगडावर आला आणि रायगडावरील पडझडीचं वर्णन त्यानं स्वतःच्या प्रवास वर्णनात लिहिलं. त्यात त्यानं शिवसमाधीच्या दुरावस्थेबद्दल भाष्य केलं. पाठोपाठ गो. ब. जोशी यांनी देखील रायगड किल्ल्याचे वर्णन नामक पुस्तक लिहित या प्रश्नाला चर्चित केलं. दरम्यान डग्लसनं लिहिलेलं वर्णन वाचून 4 इंग्रज अधिकाऱ्यांनी याबाबत काही काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर मुंबईच्या नेटिव्ह ओपिनियन पत्रात हा विषय चर्चिला गेला. परंतु ज्यांच्या स्वातंत्र्य स्वामी शिवरायांची समाधी दुरवस्थेत होती, त्या भारतीय नागरिकांचं काय चालू होतं? स्वराज्याची सुरुवात जिथून झाली त्या पुण्यामध्ये इसवी सन 1885 ला हिराबागेत एक सभा झाली. विषय होता शिवसमाधीचा जीर्णोद्धार. त्याचा परिणाम म्हणून ब्रिटिश सरकारनं काही किरकोळ तरतूद केली. दरम्यान लोकमान्यांनी केसरी, मराठामधून लोकांना आवाहन करणारे याविषयीचे लेख लिहिले. 1895 साल उजाडलं आणि श्री शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासाठी हिराबाग मैदान इथं मोठी सभा भरली. या सभेमध्ये लोकमान्य टिळकांनी केलेल्या भाषणानं नागरिक प्रेरित झाले. त्या दिवशी लोकमान्यांचे शब्द जणू रायगडाच्या भवानी कड्याभोवती घोंगावणाऱ्या वाऱ्याप्रमाणे भासत होते. परकीय सत्तेच्या छाताडावर बसून स्वराज्य खेचून आणणाऱ्या आपल्या महान नरकेसरीची समाधी रायगडावर बनणं हे आपल्यासाठी भाग्याचं आहे. जन हो, समाधी म्हणजे केवळ त्या महान विभूतीचे शेवटचे अग्नीचे स्थान नव्हे. समाधी म्हणजे तो जर धार्मिक असेल तर परमार्थ आणि पराक्रमी असेल तर पुरुषार्थ त्याच्याकडून मागण्याचे ते हक्काचे ठिकाण आहे. आज आंग्लांच्या पाशातून आपल्या देशाला स्वतंत्र करायचे असता प्रेरणा म्हणून केवळ केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र मिळणार आहे. 10 वर्षांपूर्वी 1885 साली आपण याच विषयावर सभा घेतली होती आणि आज पुन्हा आपण 10 वर्षांनंतर महाराजांची समाधी रायगडावर बांधणे या विषयावर इथे जमलो. मात्र आता कंबर कसून आपण हा निर्णय करूया की दुर्ग रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आपण बांधायचीच. आपण यासाठी तयार आहोत का? तर मंडळी, तन मन धन श्रम अर्पून आपल्या महान राजाची समाधी सुस्वरूप रायगडावर बांधली जावी यासाठी आपण आज खरी स्वराज्य शपथ घेऊया. मंडळी, स्वराज्य शपथ घेऊया आज आपण.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे कार्य नेटाने पुढे जात असताना या काळात आपण महाराजांची समाधी रायगडावर बांधणं हे एका अर्थी स्वातंत्र्याच्या उगमाचं मंदिर बांधण्यासारखं आहे. आणि या महान कार्याचा आज आपण शुभारंभ करीत आहोत. स्वराज्य, स्वातंत्र्य, स्वभाषा, स्वधर्म, सत्व, तत्व, परमार्थ, पुरुषार्थ या साऱ्याचा अनोखा संगम म्हणजे रायगडावर बांधली जाणारी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. आणि या कार्याचा आज या क्षणापासून आपण शुभारंभ करीत आहोत. पूजा बांधू सामर्थ्याची इच्छा पूर्ती श्री शिवबाची उठता उर्मे समर्पणाची काय उणे पडणार छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार. याच सभेत एक समिती स्थापन करण्यात आली. कालांतरानं त्याचंच नाव श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ करण्यात आलं. या सभेनं नवचैतन्य पसरलं. शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासाठी आणि रायगडावरील कार्यक्रमासाठी प्रचार प्रसार प्रबोधन जोरदार होऊ लागलं. शिष्टमंडळानं जाऊन कोल्हापूरला श्री शाहू महाराजांची भेट घेतली. त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं. 1895च्या सभेला पाठिंबा देण्यासाठी मुंबई, बडोदा, पाचोरा या ठिकाणी ही सभा झाल्या. याच वेळी डिसेंबर महिन्यात पुणे येथे राष्ट्रीय अधिवेशन भरलं असताना टिळकांनी रे मार्केटच्या मैदानावर याच विषयासाठी पुन्हा सभा घेतली. त्यास देश पातळीवरील बाबू सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि पंडित मदन मोहन मालवीय हे उपस्थित होते. अखेरीस किल्ले रायगडावर समाधी जीर्णोद्धार आणि पहिला उत्सव करण्याचे ठरले. शिवकार्य करायचे तर संघर्ष आलाच. त्यासाठी अगदी सर्व दृष्ट्या संकटे, अडचणी, अडथळे ठरलेले. रायगडावर कार्यक्रम ठरला आणि परक्या ब्रिटिश सत्तेने तो सहज होऊ दिला. असं कसं होईल? कलेक्टरनं गडावरील कार्यक्रमास शासकीय नियमांचे अडथळे उभे केलेच. रायगड हा सरकारी जंगल खात्याच्या अखत्यारीत असल्याचे आणि त्याच वेळी मामलेदार आणि कलेक्टर कॅप्टन लॅम्ब यांनी या शिवाजी उत्सवाला जत्रेचा कायदा लागू होतो असे सांगत परवानगी नाकारली. मुजोर ब्रिटिश सत्ता विरुद्ध असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक असा संघर्ष या शिवाजी उत्सवासाठी पेटला. हिरवी निसर्ग सुंदर थंड हवेच्या महाबळेश्वरचं वातावरण अवघ्या काही तासात तापलं. Permissions of any kind will not be granted in the Raigad Fort. You may have all the permissions from the field and the revenue department, but I will not grant you this permission. कलेक्टर मिस्टर लॅम्ब, काय कारणास्तव तुम्ही या परवानग्या आम्हाला नाकारताय? You people, I tell you, you people may go against the British, even conspire about the government. I cannot deny you that. But Shivaji's history as a motivational revolt, and Raigad is the house of Shivaji. हीच गोष्ट तुम्हाला कायम सतावत होती आणि आजही सतावते. ज्या दिवशी तुमची कंपनी आमच्या देशावर सत्ता गाजवू लागली तेव्हापासून तुम्ही आमच्या स्वराज्याचे गडकिल्ले तोफा मारून पाडलेत.
लोकांच्या हृदयातून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य तुम्ही काढायचा प्रयत्न केला, पुसून टाकायचा प्रयत्न केला. Let me tell you something. You speeches you give to all your people, they may even clap and listen to it, but not me. No, not me. Not me. I am a British officer and I follow government rules. Look at this. Just look at this. Here. See this. Look at this. As for a festival, it's got to be of a pilgrimage. And as per the rules, the law denies any kind of celebration at such a festival. या अशा नियम आणि अटी इतरांना कोणाला तरी जाऊन सांगा. हिमालयाच्या शिखरापासून रामेश्वर सेतुबंधापर्यंत पसरलेला माझा देश, ज्याला पराक्रमाचा स्वामी मानतो, अशा माझ्या छत्रपती शिवरायाचा उत्सव रायगडावर साजरा करायला मला असल्या परवानग्यांची गरज नाही. आणि ती जर असेल तर त्या परवानगी आम्ही अशाच भिरकावतो. परवानगी तर आम्ही काढूच. उत्सव देखील असा सुरू करू की पुढच्या 100 वर्षांनी देखील हाच उत्सव माझ्या देशाची दिशा ठरवणारा असेल. Damn you! शिवरायांच्या मावळ्यांनो, चला रायगड. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. प्रभात झाली लोकशाहीची जाणीव हो कर्तव्याची. प्रभात झाली लोकशाहीची जाणीव हो कर्तव्याची. घेऊ प्रतिज्ञा एकजुटीची नको आता माघार. घेऊ प्रतिज्ञा एकजुटीची नको आता माघार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार. इंग्रजांच्या प्रशासनाला आडवे पाडून लोकमान्यांनी पहिला उत्सव करण्यासाठी किल्ले रायगडकडे कूच केलं. शेकडो जाती जमातींची माणसं रायगडावर जमा झाली. गडावरील उत्सवात छत्रपती शिवराय आणि रामदास स्वामी यांची तस्वीर ठेवण्यात आली. उत्सवाचा आरंभ विनायक शास्त्री यांच्या कीर्तनानं झाला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक लोकमान्य टिळकांनी केलं आणि श्रीयुत कानिटकर, श्रीयुत परांजपे, श्रीयुत गोगटे यांची मनोगत झाली. समारोपाचं भाषण टिळकांनी केलं. यामध्ये शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासाठी जोरदार आवाहन केलं. छबीना जगदीश्वर मंदिर मार्गे भग्न समाधीकडे मार्गस्थ झाला. द्वितीय दिवशी शूर सरदारांचे वंशज श्रीयुत कंक, श्रीयुत मालुसरे यांचा सन्मान करण्यात आला. आणि अशा प्रकारे श्री शिवाजी फंड यांच्याकडून पहिला उत्सव रायगडावर संपन्न झाला. लोकमान्यांच्या राजकीय आक्रमक भूमिकांमुळे त्यांना तुरुंगवास झाला. त्यामुळे रायगडावरील उत्सवात खंड पडत असे. पण तरी सुद्धा या काळात समितीचे शिलेदार समाधीच्या जीर्णोद्धारासाठी लोकवर्गणी जमा करत. तुरुंगात असताना देखील लोकमान्य अथक आणि अखंड शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासाठी झटत होते. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या भूमिका आणि कार्यामुळे, लिखाणामुळे त्यांना तुरुंगवास पत्करावा लागला. मंडाले येथे तुरुंगात असताना देखील त्यांच्या मनात असलेला शिवसमाधीच्या बांधकामाचा ध्यास कधी थांबला नाही. सद्य काळात रायगडावरील शिवसमाधीचे बांधकाम फार शोभिवंत नसले तरी ते अत्यंत मजबूत असले पाहिजे. याकडे सर्वांनी लक्ष द्या. शिवसमाधी व्हावी
याचा अविरत ध्यास घेतलेले श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे तत्कालीन पदाधिकारी आणि लोकमान्य यांनी या सर्व लगबगीच्या संघर्षाच्या काळात देखील फंडाचा हिशोब मात्र चोख ठेवला आणि त्यामुळेच त्यांनी केसरीमध्ये इसवी सन 1899 मध्ये निवेदन सादर केलं. याचा परिणाम म्हणून येणारी लोकवर्गणी वाढू लागली आणि याच काळात तिसऱ्या उत्सवाच्या वेळी एक प्रसंग घडला. देशभरात इंग्रजांविरोधात असंतोष निर्माण करणारे टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय विचारांची धार्मिक चळवळ उभी करणारे टिळक, केसरीच्या अग्रलेखातून सरकारला धारेवर धरणारे टिळक, शिक्षण कार्यासाठी अमूल्य योगदान देणारे टिळक, त्याच वेळी खगोलशास्त्राचा ग्रंथ निर्मित करणारे चिकित्सक टिळक आणि गीता रहस्य लिहिणारे धर्मज्ञ टिळक, अशी अनेक रूप लोकमान्यांची एकाच वेळी देश पाहत होता. पण या सगळ्यामध्ये मात्र त्यांच्या अंतरंगात सातत्यानं नंदा दीपाप्रमाणे प्रज्वलित होते त्यांचे रायगडावरील सुरू केलेले कार्य. त्या कार्यासमोर त्यांनी स्ववेदना, सुखदुःख सर्व तुच्छ मानलं. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही घडो, राष्ट्र आणि राष्ट्रीय कार्य हेच प्रथम, ही मूल्य त्यांनी अक्षरशः जगली. रायगडावरील उत्सव आणि समाधी बांधकाम हे आद्य कर्तव्य आहे असं ते मानत. काही काळ आधी त्यांच्या थोरल्या मुलाचा मृत्यू झाला. कौटुंबिक दुःखाचा हा आघात पचवून टिळक पुन्हा कर्तव्य पथावर अभेद्य निष्ठेने चालत होते. त्याचा अनुभव आला त्या दिवशी महाडमध्ये. म्हणून हा उत्सव महत्वाचा. अजून आपली संस्कृतीने आपला इतिहास आपण इंग्रजांच्या हातात दिला तर ते अधिकच आपला ऱ्हास केल्याशिवाय राहायचे नाही. त्यास पुण्याहून ताण आली. इथं आमचे चिरंजीव पुण्यात अत्यावस्थ आहेत. पोस्टमन, हीच तार उलटी करा आणि आम्ही सांगतो तशी लिहा आणि पुण्याला पाठवा. लिहा. रायगडावरील उत्सव पूर्ण झाल्याखेरीज पुण्यातील कोणतीही खबर इथे आता कळवू नका. आपण अशा राजांचा उत्सव करतो आणि समाधी बांधतो आहोत ज्याने आपली पत्नी सईबाई यांच्या चितेचा अग्नी शांत व्हायच्या आतच प्रतापगडावर जाऊन अफजलखानाचा कोथळा काढून पराक्रम गाजवला. राष्ट्रकार्याच्या यज्ञात कौटुंबिक भावभावनांची आहुती द्यावीच लागते आणि ती द्यायचीच असते. आपल्यासाठी आधी रायगडाचा कडा, मग केसरीवाडा. कितीक झाले आणिक होतील राजे असंख्य जगती परी नशिबा समान होईल या अवनीवरती राजे छत्रपती राजे छत्रपती राजे छत्रपती. या कार्यावर नेमका आघात झाला. 1913 साली डेक्कन बँक बुडाली. टिळक आणि खरे यांनी कोर्टात जाऊन
व्याजासह हुकुमनामे मिळवले, परंतु बजावणी सुरू होण्यापूर्वीच बँक दिवाळखोरीमध्ये निघाली. तरी देखील हार न मानता समिती अहोरात्र कष्ट करत होती. न चिम केळकर यांनी खजिनदार म्हणून अत्यंत धीरोदात्तपणे काम सांभाळलं आणि 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळक स्वर्गवासी झाले. टिळकांच्या जाण्यानं न थांबता समिती सरकारकडे मागोवा घेत राहिली आणि अखेरीस समाधी जीर्णोद्धाराच्या कार्यास मुहूर्त लागला. त्याआधी मंडळानं नकाशा आणि कामाचे अंदाजे खर्च सरकारला सादर केले आणि त्यानंतर हे पवित्र राष्ट्र कार्य करण्यास सुरुवात झाली. समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सोपवण्यात आले ते श्रीयुत बाळकृष्ण मोरेश्वर सुळे कंत्राटदार यांच्याकडे. श्रीयुत सुळे यांनी ऑक्टोबर 1926 पासून कामास आरंभ केला. खोद कामास आरंभ केल्यानंतर अवघ्या 12 फुटांवर श्री शिवरायांच्या अस्थी मिळाल्या. त्या पुन्हा यथायोग्य पद्धतीनं समाधीस्थळी ठेवण्यात आल्या. जीर्णोद्धार करण्यासाठी साहित्य, दगड, सिमेंट, वस्तू हे डोक्यावर वाहून माणसांनी गडावर नेलं आणि समाधी बांधकाम चालू झालं. बघता बघता समाधीचं बांधकाम पूर्णत्वास गेलं. पूर्वीच्याच अष्टकोनी चौथऱ्यावर ती उभारली गेली. छत्रीच्या गाभाऱ्यात श्रीयुत करमरकर यांनी बनवलेली कास्य धातूची पश्चिमाभिमुख शिवप्रतिमा बसवली. 1950 सालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांच्या पुढाकारानं स्थानिक उत्सव समिती महाड ही नेमण्यात आली. मोरोपंतांनीच संघ प्रचारक भरताग्रज मळेकर यांना रायगडावरील जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधी यांच्या दैनंदिन पूजा अर्चेच्या सेवेची जबाबदारी सोपवली. यानंतर आजपर्यंत देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना गडावर होणाऱ्या शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमास निमंत्रित करून त्यांच्या मार्फत रायगडाच्या जतन आणि संवर्धनासाठी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळानं विधायक योगदान दिलंय. शिवसमाधीच्या जीर्णोद्धारानंतर रायगड किल्ल्याचा विस्तृत विकास आराखडा जो मंडळानं तयार केलाय त्याचा पाठपुरावा आणि शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम सातत्यानं सुरू ठेवण्यामध्ये पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे, शिवभूषण निनादराव बेडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग राहिलाय. त्यातूनच रायगड रोपवेची निर्मिती झाली. त्यामुळे शिवभक्त आणि आबालवृद्धांची गडावर येण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोय झाली. तर मावळ्यांनो, ही कथा आज तुम्ही ऐकलीत सह्याद्रीत झालेल्या पहिल्या जीर्णोद्धाराची. या समाधी जीर्णोद्धाराच्या शताब्दीच्या निमित्तानं असंच म्हणावंसं वाटतं की 100 वर्षापूर्वीचे लोकमान्यांचे शब्द आज प्रत्यक्षात उतरलेले दिसतायत. उत्सव देखील असा सुरू करू की पुढच्या 100 वर्षांनी देखील हाच उत्सव माझ्या देशाची दिशा ठरवणारा असेल. खरंच मी सह्याद्री आज कृतज्ञ आहे की छत्रपतींचा आदर्श घेऊन हा समारोह देशाला नवी दिशा देणारा ठरत आहे. जय शिवराय. कितीक झाले आणिक होतील राजे असंख्य जगती परीन शिवबा समान होईल या अवनीवरती राजे छत्रपती राजे छत्रपती राजे
छत्रपती